संघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव जननायक क्रांतिकार श्री यांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचम प्रणाम तसेच शिक्षणाचा यश देणारे महात्मा ज्योतिबा फुले इथेची दैवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पण वंदन। आज इथं कार्यक्रम ठेवलेला आहे। मी एक वयोवर्ध म्हातारी बाई आहे। नंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाभलेले धम्मगुरु तिबेट मधून दलाई लामा तसे आपल्याला धम्मगुरु आज सगळ्यांना लाभलेले आहेत। यानंतर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे की उपासना ही गरजेची आहे। बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याकरता उपासना एक गरजेची आहे। तथागत कसे होते? प्रशिक्षण देणारे महान कारण होते। तथागत होते अनापान सत्ती परियते पटिपती पटियत त्याचे दोन भाग आहेत। परियत म्हणजे प्रशिक्षण देणारे, पटिपती म्हणजे मेन धम्माचा सैनिक, पटियत म्हणजे मनाला शांती लावणारी साधना आणि बेचैनीला शमवणारी साधना हीच आपल्याला गरजेची आहे। आणि ही साधना देण्याकरता आपल्याला ही धम्मदेशना ऐकायची आहे, हे लक्षात घ्यावं। तुम्हाला कळकळीची विनंती आहे। सरनं सांगितलेलं आहे की उपासना काय आहे? उपासना वेदना उपासना, चित्तान उपासना, धम्मान उपासना। हे त्रिपिटक, सुत्पिटक, इनाय पिटक आणि अभिधम्म पिटक याच्यामधून एक आटोपतीने लोंढावलेली माहिती आज आपण कार्यक्रम आयोजित ठेवलेला आहे। महिला पुरुष साऱ्या उपस्थित आहेत आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आपण आचरणात आणायला पाहिजे ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। त्रिपिटक, सुत्पिटक, इनाय पिटक, अभिधम्म पिटक, हे तुमचं कर्तव्य आहे। काय अनुपासना आपल्या काय ना काय होतात, आपल्या चित्तात काय उपत्र होतात हे लक्ष करायला पाहिजे। चित्तानुपासना, वेदना उपासना आपल्याला वेदना कशात होतात आणि धम्मानुपासना खरीच अष्टांग मार्गाची साखळी चारारे सत्य दुःख आहे। चारारे सत्य दुःख विरुद्ध दुःख समुदाय दुःख प्रतिपदा मार्ग तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे। अष्टांग मार्ग 10 पारिमिता तरी शरण 25। धम्मानुपासना म्हणजे काय? अष्टांग मार्ग सम्यको दृष्टि, सम्यको संकल्प, सम्यको कर्म, सम्यको आजीवन, सम्यको वाणी, सम्यको व्यायाम, सम्यको समृद्धी, सम्यको समाधी। अष्टांग मार्ग त्याचं पालन करा। सम्यको कर्म म्हणजे आपण कर्मच छान केले पाहिजे। आपल्याला धम्मदेशना कराय म्हणते आलेले आहेत, आपल्याला धम्मदेशना ऐकायचे आहे। मी काय बोलत नाही आणि मी 2 वेळेस इथं येऊन बोलून गेलेली आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 56 दिल्या। डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते मी करण देशांतर, धर्मांतर, नामांतर हे केल्याशिवाय राहणार नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र परिवर्तन करून धम्मक्रांतीने समाज क्रांतीचे चक्र फिरवलेले आहेत। म्हणूनच ही आपण इथं सारे समाज उपस्थित राहिलो। साधू साधू साधू, खूप छान। जय भीम, जय भारत, जय भीम। आपल्याला भंतीजीला ऐकायचं म्हणून हा साधूकार दिलेला आहे। पूज्य पदन पुढील कार्यक्रम घेतील। सुखो बुद्धानंदोत्पादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो
सुखद आहे बुद्धांचा जन्म होणे, सुखद आहे धम्माची देसना, सुखद आहे संघाचे एकत्रितेने समूहाने तप करणे सुखदायक आहे। या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं जयमंगल हो, सर्वांचं कल्याण हो। गेल्या 5 दिवसापासून पूज्य भदंत डॉक्टर आशीन उत्तमतारा सयाडो, म्यानमार संस्थापक अध्यक्ष संचालक, थबरवा मेडिटेशन सेंटर म्यानमार आणि तद्वतच सोबतच म्हणजे अनेक देशांमध्ये त्यांचे ते सेंटर आहेत, बोधगयामध्ये देखील सेंटर आहे। अशा भंतेजींचा लाभ आपल्याला होतो आहे, ज्यांच्या अथक मेहनतीतून प्रयत्नातून हा सर्व उपक्रम गेल्या 5 दिवसापासून राबवल्या जात आहे, असे उपासक भीमराव वायवळ साहेब आणि सारनाथ वेलफेअर असोसिएशन आणि त्यांची सर्व परभणीची टीम, स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणारी संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून या विपश्यना आणि धम्मदौरा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आज पहिल्यांदाच या विटा या गावी येणं होत आहे आणि आदरणीय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून आणि सोनपेठ तालुक्यातील विटा गावातील भारतीय बौद्ध महासभा यांच्या सर्व बौद्धाचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमाने अतिशय सुंदर असं आयोजन आपण केलं। निश्चितच सकाळपासून आपण या ठिकाणी बसलेला आहात, भूक लागली असेल, बरोबर आहे ना? पोटात कावळे ओरडत असतील ना, आणि असं वाटत असेल कधी पत्तीचं प्रवचन संपत येईल, कधी जेवायला बसतो की, असं होतंय का? तसं असेल तर आपण कार्यक्रम इथेच थांबलो, जेवण पहिले करू। सांगा, भाकरी भाजीची भूक जास्त आहे की धम्माची भूक जास्त आहे? धम्माची आहे ना? अजून 1 तास बसू शकता? बर, ठीक आहे, आपण 1 तास बसूया। तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नियोजन हे धम्मदौरा विपश्यना धम्मदेशनीपेक्षा एका धम्म परिषदेचंच वातावरण आपण निर्माण केलेलं आहे। मला मुंडे साहेब म्हणत होते की सोनपेठ तालुक्यामध्ये धम्माची चळवळ फारच कमी आहे, पण तुमच्या वातावरणावरून आणि चेहऱ्यावर बिलकुल वाटत नाही की धम्माची चळवळ इथे कमी आहे। त्यामुळे निश्चितच आपण धम्मवान आहात, बुद्धधम्माचं आचरण करणे, बुद्धधम्माचं पालन करणे ही आपली जबाबदारी आहे। दर रविवारी प्रत्येक बौद्ध व्यक्तीने बुद्धविहारात गेलं पाहिजे। सम्राट अशोकाचं नाव तुम्ही ठेवलेलं आहे, सम्राट अशोकाचं कर्तव्य सुद्धा निभावलं पाहिजे। सम्राट अशोकाने सारा भारत बौद्धमय केलं, आपण सुद्धा रोज वंदना होते, व्हेरी गुड, खूप छान, साधुकार आहे। रोज वंदना होत असेल तर आता दर आठवड्याला 1 तास विपश्यना सुद्धा करायला पाहिजे, 1 तास ध्यानासाठी दिला पाहिजे, 1 तास धम्मचर्चेसाठी दिला पाहिजे। अशा पद्धतीने आपण जर धम्माचं आचरण केलं तर निश्चितच आपला खूप लाभ होणार आहे। मी अधिक बोलणार नाही। या ठिकाणी ब्रह्मदेश, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, अमेरिका, स्वित्झर्लंड, बिहार अशा इतक्या ठिकाणाहून या गावामध्ये आपल्या थबरवा मेडिटेशन सेंटर विपश्यने आचार्य भदंत आशीन उत्तमतारा सयाडो यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व जगभरातून लोक धम्माचं पालन करत आहेत आणि धम्म प्रचार प्रसार करत आहेत। त्यामुळे मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी भंतेजींचे एक शिष्य आहेत आशीन चंद म्हणून, तर त्यांना मी सूचना करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। ते 5 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाहीत, 5 मिनिटच बोलतील, त्यानंतर माताजी 5 मिनिटं बोलतील
त्यानंतर मुख्य या कार्यक्रमाचे जे मुख्य मार्गदर्शक धम्मगुरू पूजनीय सयाडो यांचा आपल्याला धम्मदेशना ऐकायचे, तर मी भंतेजींना विनंती करेन की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपली देशना द्या. म्हणा साधू साधू साधू. धन्यवाद आप सब लोगों को कि इतनी गर्मी पे भी, इतने धूप पर भी आप लोग भिक्षु संघ, बुद्ध धर्म और संघ को इतना श्रद्धा से सेवा करके धर्मादेशना के लिए इतना गर्मी पर भी बैठ रही है. आप लोगों के मन के अंदर जो श्रद्धा है उसको देखकर मैं भी और मेरे साथ साथ जो हमारा तबावा सेंटर की टीम है चौंक गया है, क्योंकि इतना भारत पे, इतना छोटे से गांव पे, इतना बड़े से उम्र के बड़े से लेकर युवा तक जो सब है उसके अंदर बुद्ध धर्म और संघ की जो श्रद्धा है, जो शक्ति है मन के अंदर, वो बहुत ताकतवर है. इसलिए मैं 5 मिनट के अंदर थोड़े से धर्म देशना करना चाहता हूँ. यहाँ पर उबाना सूत्र पे लिखा हुआ है कि दाना दनंसा तद्दाया तीला रखंडु सबदा भावना विराहंतु गेसंतु देवता कथा. दाना दनंतु सद्दाया, दाना ही श्रद्धा की उपस्थित करता है. भारत पे या म्यांमार पे या हर देश विदेश पे भी भिक्षु संघ को बुद्ध धर्म और संघ के साथ सारण कर भिक्षु संघ को दान करता है. इससे, इस दान पानी से ही श्रद्धा, मन के अंदर जो शक्ति है वो जागरूक हो जाता है. उस जागरूक के शक्ति जितना बढ़ेगा उतना ही हमारा मन निम्रता हो जाएगा, नरम हो जाएगा. और उस नरम मन के साथ साथ शील भी चारण हो जाएगा. शील का मतलब किताब पे जो लिखा हुआ है पंचशील अष्टशील, वो शील भी पालन हो जाएगा. दान के साथ साथ दान में भी शीलाचरण है. शील का मतलब पंचशील अष्टशील के ज्यादा से ज्यादा जरूरत है कि खुद की गलती निकालना, खुद की गलती निकालकर खुद को सुधराना, दूसरों की गलती नहीं. अगर दूसरों की जितना भी आप अष्टशील पंचशील पालन करें, अगर आपके मन के अंदर दूसरों की गलती निकालने पर जरा सा भी जोर दिया है तो शील वैसे भी भंग हो जाता है. इस चीज को आप लोगों पर ध्यान रखना पड़ेगा. शीला रखंडु सबदा मतलब है कि शील ही आपको रक्षा करते हैं. खुद की शील पालन करना ही खुद को रक्षा करने का अर्थ है, और खुद को रक्षा करने से दूसरों को रक्षा करने का मतलब निकल जाता है. शीला रखंडु सबदा भावना विराहंतु गेसंतु देवता कथा. शील के पालन के साथ साथ भावना भी करना चाहिए, भावना भी, ध्यान अभ्यास भी करना चाहिए. और ध्यान अभ्यास से ही हम लोगों का जो जागरूकता है और त्याग है वो धीरे धीरे
अभ्यास कर कर खुद को सुधरना चाहिए, खुद को सुधरना चाहिए, ये समझना चाहिए हम लोगों को। इसलिए ये दानशील भावना के चर्चा जो करते हैं वो दो तरह की होते हैं। अभिधम्म पे कहता है कि ज्ञाना कंपयोटा, ज्ञाना विपयोटा। ज्ञाना विपयोटा के मतलब है ज्ञान के बिना कुशल कर्म करना। संपयोटा के मतलब है ज्ञान के साथ कुशल कर्म करना। ज्ञान के साथ कुशल कर्म कौन करता है? जो निर्वाण को सही तरीके से मन से चाहकर जो कुशल कर्म करता है वो ज्ञाना संपयोटा है। ज्ञाना उपयोटा क्या है? जो इस दान से मुझे ये आ जाए, इस दान से मुझे वो आ जाए, वो जो मन्नत करती है, निर्वाण के जो मन्नत नहीं कर कर जो दूसरे भौतिक जगत पे मन्नत करते हैं, इस दान से मुझे ब्रह्म जीवन मिले, इस दान से मैं अमीर हो जाऊं, इस तरह से जो ख्वाहिश है, जो प्रार्थना है, वो ज्ञाना विपयोक्ता है। ज्ञान के बिना कुशल कर्म करना। इस दो चीजों को ध्यान रखकर आप लोगों पर दानशील भावना चर्चा करना चाहिए। यहाँ पे मैं मेरा देशना समाप्त करता हूँ। धन्यवाद। साधु साधु साधू साधू। बंतेजींनी या ठिकाणी 3 शब्दांचा वापर केलेला आहे। दान, शील, भावना। दान देण्याने काय होते? दान ददंत श्रद्धाय, श्रद्धायुक्त चित्ताने दान द्या। शीलाचं पालन करा। जो व्यक्ती शीलाचं पालन करतो त्याचं मंगल होते, कल्याण होते। दान देऊन शीलाचं पालन करून ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे। जेव्हा तुम्ही ध्यानाचा अभ्यास करता तेव्हा तुमच्या मुक्तीचे द्वार खुले होतात, तुमची दुःख मुक्ती प्राप्त सुरू होते। भगवान बुद्ध म्हणतात, शीलेन सुगतिंगंती शीलेन भोग संपदा शीलेन निबतिंगंती तस्मा शीलं विशोधये। ज्या व्यक्तीचं अधिष्ठान परिपक्व असतं त्या व्यक्तीची सुगती होते। म्हणून हा सुगतीचा मार्ग आपण धारण केला पाहिजे। त्यानंतर माताजी साधना ज्ञानी ह्या 5 मिनिटांमध्ये त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर आपले जे मोठे बंतेजी आहेत, खजुरवंत आसेन उत्तमतारा सयाडो, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यापूर्वी साधना ज्ञानी ह्या बुद्धगयेला असतात आणि बुद्धगयेमध्ये खबरवा मेडिटेशन सेंटर या ठिकाणी चालवतात। त्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या उपासक उपासकांना आपल्या मुलीला सामने बनवायचं असेल तर त्यांनी सामने बनवण्यासाठी मुला मुलींना बुद्धगयेला पाठवलं पाहिजे। 1 महिन्यासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी तुमच्या मुला मुलींना तुम्ही सामने बनवू शकता। इतके दिवस मुलींची व्यवस्था नव्हती, आता मुलींची आणि मुलांची सगळी राहण्याची व्यवस्था बुद्धगयेमध्ये आम्ही केलेली आहे। तर त्या ध्यान शिकवणाऱ्या आहेत, त्यांना हिंदी भाषा पण येतो, त्या माध्यमातून हा आपण उपक्रम करत आहोत। साधना ज्ञानी या ठिकाणी बोलतो। सब लोगों में अभी परिचय देना चाहती हूँ। हम लोग कैसे आया, क्यों आया, आप लोग को सब अच्छा से नहीं मालूम है। देशना अभी भक्त जी भी बोलेंगे और फिर कंटिन्यू हम लोग यहाँ ध्यान शिविर भी खोलने वाला है, इसलिए पहला हमारा कैसे आया, क्यों आया है, ये पहचान होना चाहिए। इसलिए हम लोग म्यांमार से आप लोग के लिए आए हैं, क्योंकि भारत में बुद्धत्व प्राप्त करके पहला भी
यही करते और जो भगवान है वही यही ज्ञान प्राप्त करते रहने से बोलने से आप लोग का ये भारत ये इंडिया कितना उत्तम है, कितना ये अनमोल ये जगह है। इसमें बुद्ध ने क्या सिखाया, इसके लिए हम लोग बुद्ध ने विपස්සना करके चार पाया मुक्ति होने के रास्ता सिखाया है। हम लोग इसी से बोलते हैं मैं बुद्धिस्ट हूँ, ये तो अच्छा है, लेकिन बुद्धिस्ट हूँ करके विपස්සना नहीं किया से क्या बुद्धिस्ट है। इसीलिए हम लोग को पंचशील में रहना होगा। जैसा कि दूसरा लोग देखने से भी हाँ वो तो पंचशील है, हमारा बुद्धिस्ट लड़की को देखने से भी ये तो बुद्धिस्ट है, पंचशील में है ये लोग, ऐसे करके हम लोग को गौरव होना चाहिए और पंचशील हमेशा धारण करना चाहिए। और फिर यहाँ हमारा भंते जी अभी ढेर सारी विश्व में सेंटर बना रही है, तो यहाँ भी बनाना चाह रहे हैं। अभी हम लोग मेन मंदिर के 1 किलोमीटर में अभी मेडिटेशन सेंटर बनाए, उसका नाम हमारा लोगो है दबावा सेंटर करके। दबावा बोलने से ये पाली से बोला है, संस्कृत नेचुरल सेंटर। वहाँ मैं वहाँ काम करूँगी। अभी मैं जाना नहीं, इंडिया में रहना होगा। बंधु जी ने मुझे अधीक्षक बना दिया, तो ऑलरेडी पहले से ही मैं मेडिटेशन सिखाती हूँ। तो यहाँ आप लोगों के लिए अभी मैं यहाँ रहना होगा, तो आप लोग मिल के आप लोग भी ध्यान करना होगा, कोशिश करना होगा, प्रयास करना होगा। हमने बहुत सारी 10 बरस में 2-3 घंटा सो के हम लोग प्रैक्टिस किया। अभी मैं जो आपके पास जो है तब दे सकता है ना, तो इतना अब मैंने ज्ञान आपके हमारे पास है और दूसरा को देना चाह रहे हो। अभी इंडिया में शासन फैलाने के लिए आए हैं, इसके लिए आप लोग का भी मदद चाहिए। जी आप लोग हम लोग सब मिल के हमारा शासन को आगे बढ़ाए। भीम ने कितना कैसे जय भीम कैसा ये शासन को करा अशोका राजा ने, तो हमारा भंते जी भीम अशोका राजा कैसे कम नहीं, ऐसे ही बहुत संसार में पागल लोग 500 को देख के रखा है। एक ही बिहार में भंते जी का 5,000 लोग हैं, तो ऐसा काम कर रहे। तो हम आप लोग हमसे जुड़ के मेडिटेशन करना चाहिए, करके आप लोग भी शांत होना चाहिए, क्योंकि हमारा अभी इतना ढेर सारी टेंशन है ये वर्ल्ड में और घर में भी समस्या ढेर सारी आती है। इसके लिए हमारा लोग दोस्त हम लोग घर के लिए बिल्डिंग के लिए हमेशा भाग रही है। तो हम ये विपස්සना करने से क्या होता है, दिल शांत होता है, खुद का दिल कंट्रोल कर सकते हैं, और फिर परिवार का, और फिर डिस्ट्रिक्ट का, और फिर सिटी का, और फिर भारत का, और फिर इन द वर्ल्ड हम सब पीस हो जाएंगे, सब शांति हो जाएंगे। इसलिए शांति के मार्ग भगवान के बुद्ध के बेटा बेटी बनकर हम लोग जो भगवान ने सिखाया ऐसे हम लोग मिल के काम करेंगे। और आप लोग भी ढेर सारी प्रयास कर सकते हैं। हम लोग यहाँ आप लोगों के लिए आया है सब लोग। अभी मैं पूछना चाहती हूँ, हम लोग के साथ ऐसा शिलावती कौन कौन होगा, हाथ ठहराइए। कितना महीने के लिए कौन कौन होंगे? बुद्धगया में आप लोग आना होगा, और यहाँ सामने करने लड़का लोग 10 लोग निकले हैं, तो आप लोग आ सकते हैं। खाने के लिए बैठने के लिए कोई रिचार्ज नहीं लगती बुद्धगया में। अभी हम लोग को भंते जी को भीमराव भैया ने हम लोग को निमंत्रण किया है। वो भीमराव भैया के साथ में है हमारा कॉन्टेक्ट, और मेरा फोटो है। अभी ये फिनिश होने से आप लोग फोटो खींच सकते हैं, तो आप लोग जरूर आना चाहिए। वहाँ मैं रहूँगी। भंते जी भी अब दूसरा महीना आ रहे हैं। हम लोग सब मिल के आप लोग को ज्ञान देंगे, आप लोग जरूर आइएगा। इतना ही है सब। साधु साधु साधु। कोणकोणते मुलं सामनेर बनवायला पाठवणार? मुलं कोण कोण पाठवणार सामनेर बनवण्यासाठी? 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी 2 मुलं, 3 मुलं, 4 मुलं तयार झाले। महिला कोण कोण सामनेरी बनणार? सामनेरी कोण कोण बनतात?
त्या मंडाकळीच्या 10-12 बाया तयार झाल्या थांबलेली बनायला. आम्ही माताजी बनतो म्हणल्या. सुरेता कॉलनीमध्ये त्याच्यानंतर परभणीच्या बाया म्हणल्या आम्ही माताजी बनतो. हे बघा 1 2 3 4 5 शिलावती बनेंगे 6 7 ऐसे अशा प्रकारे उत्साह तुमचा खूप चांगला आहे. सम्राट अशोकाचं नाव उजागर करायचं असेल, गाजवायचं असेल तर सम्राट अशोकाची परंपरा पालन केली पाहिजे. सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा स्वतःची मुलगी धम्मासाठी दान दिली. त्यामुळे आपण सुद्धा सम्राट अशोकाचं विचाराचं पालन केलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणले, सारा भारत बौद्धमय करेल. कसा होईल सारा भारत बौद्धमय? आपण त्याग केल्यानंतर बौद्धमय होईल. आपण धर्माचं आचरण केल्यानंतर बौद्धमय होईल. आपण धर्माचं पालन केल्यानंतर बौद्धमय होईल. म्हणून आपण निश्चितच दर रविवारी संडे धम्म स्कूल संपूर्ण सोनपेठ तालुक्यात सुरू झाले पाहिजे. विटेकर साहेबांनी जशा प्रकारे इथे आपल्याला सहकार्य केलं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करून दिली. निश्चितच त्यांना खूप साधुवाद आहे. आणि तुम्ही इथे खूप संयमाने बसलात, स्वागत सुंदर केलं, भोजन सुंदर दिलं, अतिशय संयमाने अजूनपर्यंत बसून आहात. थोडा वेळ अजून बसायचं आहे, 10 ते 15 मिनटं 20 मिनटं बसायचं आहे. आणि हा कार्यक्रम आता समारोपाकडे येणार आहे. मुख्य प्रवचन भदंत डॉक्टर आशिन उत्तमतारा सेयाडो हे आपल्या सर्वांना या ठिकाणी धम्मदेशना देणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. आपण सर्वांनी त्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे.